भंडारा जिले के मोहाड़ी तहसील के किसानों ने 16 घंटे बिजली आपूर्ति की मांग को लेकर विद्युत विभाग के खिलाफ अनशन शुरू किया है। इस दौरान किसानों ने पदयात्रा कर सरकार और प्रशासन के खिलाफ अपनी नाराजगी भी दर्शाई। मोहाड़ी तहसील के करडी, पालोरा, किसनपुर और जाम्भोरा गांव के किसानों ने विद्युत विभाग को ज्ञापन सौंपकर मांग की थी कि खेतों को 16 घंटे बिजली आपूर्ति दी जाए, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। किसानों का कहना है कि विद्युत विभाग ने उनकी मांगों की अनदेखी की। सरकार और प्रशासन की अनदेखी रवैये से नाराज किसानों ने पालोरा से करडी तक 5 किलोमीटर पदयात्रा कर विद्युत कार्यालय के सामने अनशन शुरू किया। किसानों ने साफ कहा है कि जब तक 16 घंटे बिजली आपूर्ति सुनिश्चित नहीं होती, तब तक आंदोलन जारी रहेगा। हमारी मागणी 27 तारखेला महावितरण कार्यालयाला आणि सर्व ऑफिसला आम्हाला 16 तास 24 तास नाही तर निदान 16 तास विद्युत कृषी पंपांना विद्युत मिळावी यासाठी आम्ही निवेदन दिला, परंतु अजूनपर्यंत त्या निवेदनाची पूर्तता काही झालेली नाही आणि आम्ही काल पुन्हा निवेदन देऊन आज या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत। आमची मागणी ही आहे की आम्हाला 25 जानेवारीपासून आम्हाला 8 तास लाईट केलेली आहे। त्याच्यामुळे माझा गाव हा नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो आणि त्यामध्ये हिस्त्र प्रसूचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढलेला आहे। जर रात्रीला जर एखादा हिस्त्र प्रसू माझ्या एखाद्या शेतकऱ्यावर हमला करत असेल तर त्याची हमी कोणी घ्यायला तयार आहे काय? दुसरा प्रश्न हा आहे की माझा शेतकरी 8 तास लाईटमध्ये काहीही पिकवू शकत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत येत आहेत आणि पाणी मिळालं नसल्यामुळे जे धान पीक लावलेले आहेत तसाच मका आणि काही पिकं लावलेली आहेत, तर त्या पिकांना आता आम्हाला पर्याय नाही की त्याच्या वाढीसाठी आम्ही पाण्याची व्यवस्था कुठून करावी।